नमस्कार, मी वृषाली कदम. जय महाराष्ट्राच्या एन्काउंटर या खास कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. आज एन्काउंटरमध्ये एक अशी असामी आहे ज्यांच्याबद्दल सांगायचं झालं तर त्यांच्या नावात जोर आहे आणि त्यांच्या कामातही जोर आहे. आणि ज्या पद्धतीनं त्यांनी राजकारणामध्ये आणि खास करून चंद्रपूरच्या राजकारणामध्ये जो दबंगपणा दाखवलेला आहे त्याच्याने एकच धुमाकूळ देखील त्यांनी उडवलेला आहे. आणि त्याचंच कारण असं आहे की आज आम्हाला त्यांनी नेमकं हे काय केलं, कसं केलं आणि सगळी समीकरणं कशी जुळवून आणली हे जाणून घ्यायचंय. अगदी आपण बरोबर ओळखलं असेल, आपल्यासोबत किशोर जोरगेवार आहेत. खूप खूप स्वागत आपलं जय महाराष्ट्रमध्ये. नमस्कार. जसं मी म्हटलं की तुमच्या नावात जसा जोर आहे तसाच तुमच्या कामामध्ये जोर आहे. आम्ही असं ऐकून आहोत ज्यावेळी तुम्ही अपक्ष होता तेव्हा सुद्धा तुमच्या सोबत असलेलं पाठबळ आणि एक पद्धतीनं तुम्ही एक स्वतःला असं डिफाईन करायचात, म्हणजे कोण होणार इकडचा, म्हणजे कोणाच्या मागे उभे राहिलात की तिकडची सत्ता समीकरणं बदलायची. मग ते आम्ही जेव्हा तुम्ही शिंदेच्या सोबत होता तेव्हाही पाहिलं आणि आता भाजपमध्ये आलाय तेव्हाही पाहिलंय. कसं हे सगळं तुम्ही जुळवून आणता जोरगेवार? जुळून येतं असं काही विशेष प्रयत्न, अशी संधी वेळ येत असते की ज्या ठिकाणी एक असं आहे की जिथे कमी तिथे आम्ही, ही आमची एक भूमिका आहे. आणि त्या दृष्टिकोनातून मागच्या वेळेस मी अपक्ष म्हणून निवडून आलो होतो आणि मी कदाचित तो जो व्यक्ती असेल ज्याला एका टर्ममध्ये 3 मुख्यमंत्री मतदान करण्याचा, 3 मुख्यमंत्री बनवण्याचा त्यावेळेस मला करता आलं. आणि निश्चितपणे पहिल्यांदा देवेंद्रजी झाले, मग उद्धवसाहेब झाले. त्यांचा होता की बा आमच्या सरकारला तुम्ही पाठिंबा द्या महाविकास आघाडीचा, आणि तो पाठिंबाही आपण त्यावेळेस दिला. आणि त्यानंतर हे मात्र सांगू शकतो की एकनाथ शिंदे साहेबांचं जे सरकार आहे ते करण्यामध्ये जे लोक असतील त्यात वन ऑफ देम मी पण एक आहे. त्यामध्ये तुम्ही बऱ्याच अपक्षांना घेऊन गेलेलात तिकडे, कसं काय हे सगळं जुळवून आणलं? आता त्यावेळेस आता मला हे सांगू नका हे सगळं आपोआप जुळलं, त्यावेळी जुळवावं लागलं होतं. ते काय झालं की त्या वेळेस बरेच अपक्ष निवडून आले होते आणि ते सर्व आम्ही अपक्ष एक चर्चा करायचो आणि आपलं महत्त्व कसं राहील, कारण की अपक्ष म्हटलं की त्यांना थोडंसं विशेष काम करावं लागतं, प्रशासनसुद्धा लक्ष देत नाही. जेच मत घेतपर्यंत आमच्यासाठी विमान उभं असतात, परंतु एकदा मतदान झालं की मग मात्र आमच्याकडे दुर्लक्ष होतं. पण आम्ही नेहमी वारंवार भेटायचो आणि त्या भेटीतून एक आमचं असं बॉन्डिंग तयार झालं. आणि मग गुवाहाटीला जात हे सरकार बदलण्यासाठी आम्ही सर्वजण त्या ठिकाणी बनवलं. ते आम्ही पाहिलं की त्याच्यामध्ये आपण एक सिंहाचा वाटा खरं तर तुमचा होता. 10 अपक्ष तुम्ही घेऊन गेलेला तुमच्यासोबत. आणि मला असं वाटतं की 10 नंबर हा फार मोठा नंबर मानला जातो ज्यावेळी सत्ता स्थापन केली जाते, कार्ड जेव्हा प्ले होतात सत्तेचे. पण तुमचा भाजपमधला प्रवेश मला असं वाटतं की सगळ्यात वादग्रस्त असा तो ठरला. हा तुम्हाला येऊच दिलं नव्हतं तुमच्याच लोकांनी, का बरं? नाही, हे तर आहे. मला जेव्हा 2009 पासूनचा हा विषय चालू आहे. 2009मध्ये सुद्धा मला तिकीट मिळाली होती. मी निवडणुकीचं कार्यालय सुरू केलं होतं. त्यावेळेस मला सांगण्यात आलं की आता यावेळेस थांबायचं आहे. नागपूरहून आलेले नानाभाऊ म्हणून श्यामकुळे, त्यांना आम्ही 13 दिवसामध्ये आमदार बनवलं. 2014मध्ये मला शिवसेनेकडून निवडणूक मला मिळालीच नाही तिकीट. मी शिवसेनेकडून निवडणूक लढवली 52,000 मतं घेत. आणि 2019मध्ये सुद्धा मला सांगण्यात आलं होतं की भारतीय जनता पार्टीकडून तुम्हाला तिकीट मिळेल, परंतु तेव्हाही मिळाली नाही. का नाही मिळाली? काँग्रेसनी सांगितलं, काँग्रेसनी मिळाली नाही. याच्यात असं आहे की तिकीट ही साधारणतः जनतेची अपेक्षा असते की एखादा आपला लोकप्रतिनिधी ॲक्टिव्ह असावा, परंतु मला असं आता वाटू लागलं आहे की पक्षाच्या नेत्यांच्या दृष्टिकोनातून हा माणूस इनॅक्टिव्ह असावा. बस म्हटलं तर बसणारा, उठ म्हटलं तर उठणारा. त्याच्यामध्ये स्थानिक नेत्यांना असं वाटत असतं की हा काही एवढा ॲक्टिव्ह माणूस कोणी तिथे नसावा, एक साधारण आपला मागे मागे फिरणारा एक कार्यकर्ता असावा, अशी कदाचित भूमिका असेल. आणि त्या भूमिकेतून मला 4ही वेळेस तिकीट मिळताना विरोध झाला. आणि 2000 आत्ताचं तर सगळं तुमच्यासमोर ताजंच आहे. पण चंद्रपूरमध्ये सुधीर मुनगंटीवार यांच्या पसंतीचा महापौर बसला, याकडे कसं पाहता? जे चंद्रपूरमध्ये जे महापौर आता सौभाग्यवती संगीता वहिनी खांडेकर आहेत, ह्या भारतीय जनता पार्टीच्या आहेत.
तो कुटुंब फार जुनं भारतीय जनता पार्टीमध्ये कार्यरत आहे आणि या ठिकाणी चंद्रपूरमध्ये महापौर भारतीय जनता पार्टीचा व्हावा ही या राज्याचे मुख्यमंत्री, यशस्वी मुख्यमंत्री, आम्हा सर्वांचे नेते देवेंद्रजीची इच्छा होती, फडणवीसांची इच्छा होती आणि राज्याच्या आपल्या प्रमुखाची, आपल्या नेत्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी आम्ही सर्वजण कामाला लागलो आणि त्या ठिकाणी त्या महापौर म्हणून विराजमान झाल्या. नाही, पण कसं आहे की ज्यावेळी राज्याचं मुख्य नेतृत्व हे ज्या विभागातून येतं, ज्या विदर्भातून येतं, तिथले सगळे जिल्हे हे साधारणतः पक्षाच्या तिथं आपला महापौर असं हे वाटणं स्वाभाविक आहे आणि पक्षाला देखील असं वाटणं स्वाभाविक आहे जेव्हा तुमची सत्ता राज्यामध्ये आहे. पण हे सगळं करत असताना तुम्ही आता म्हणताय की महापौर तर तसा पहिल्यापासून भाजपच्या ह्याच्यातला होता, पण इथे महापौराला देखील सामना करावाच लागला होता. याकडे आपण कसं पाहता? इतका विजय सोपा नव्हता. बघा, याच्यामध्ये तुम्हाला एक जर सांगितलं तर या ठिकाणी दोन्ही पक्षाचे जे महापौर पदाचे उमेदवार होते यांना कुणालाही काही माहीत नव्हतं, काय चालू आहे हे माहीत नव्हतं. हा सगळा गेम प्ले त्या त्या पक्षाचे नेते त्या ठिकाणी करत होते आणि त्यामुळं काँग्रेसमध्ये जसं विजय वडेट्टीवार आणि धानोरकर त्यांना असं वाटायचं की महापौर, काँग्रेसमध्ये तर असं झालं की त्यांना असं वाटत होतं की बा दुसऱ्या गटाचा होऊ नये आणि त्याच्यात त्यांची ती ही होती. आमच्यामध्ये पक्षांनी ठरवून दिलं संगीता खांडेकर या महापौर पदाचे उमेदवार राहतील आणि त्यांनाच महापौर करण्याच्यासाठी ज्या ज्या गोष्टी कराव्या लागल्या त्या आम्ही सर्व त्या ठिकाणी केल्या. पण त्यांनी तुम्हाला निमंत्रण नाही दिलं का बरं? असं तुम्ही खंतही व्यक्त केली का बरं? होत असते कधी कधी, बऱ्याचदा काय होते की का बरं दिलं नाही हे तर मलाही माहिती नाही, परंतु खूप वाईट वाटलं. ही गोष्ट खरी आहे. इतक्या काळानंतर इतक्या काळानंतर आपण भाजपमध्ये आलो, भारतीय जनता पार्टी, एक जे घडणारी गोष्ट, कारण की आमच्या तो 24च होते, 34चा मॅजिक फिगर होता आणि जे 10 नाहीचे होते सर्व भारतीय जनता पार्टीच्या विरोधी विचारातून निवडून आलेले. उभाटाचे 6 होते, वंचितचे 2 होते आणि त्या ठिकाणी काँग्रेसचे अपक्ष ते 2 आले होते. या 10 लोकांना वेगवेगळ्या स्तरावर बोलणी करून, चर्चा करून, त्यांच्याशी वाटाघाटी करून या सगळं जेव्हा घडवून आणलं आणि घडवून आल्यानंतर जेव्हा त्या विजयी होऊन बाहेर निघाल्या सभागृहातनं, मी त्यांना सगळ्यात पहिले हार टाकणाऱ्यांपैकी मी होतो. त्यावेळेस मला निमंत्रणाची आवश्यकता नव्हती, कारण की पक्षाच्या एक महापौर म्हणून ते आलेले आहे, त्याचं स्वागत आम्ही करायला गेलो. परंतु दुसऱ्या दिवशी मात्र जेव्हा तो पदभार स्वीकारला त्यावेळेस मला वाटलं नव्हतं की बा पदभार स्वीकारता याची माहिती होती, परंतु मला डावललं जाईल असं मला वाटलं नाही. मला असं वाटलं की बा बाकी इतर नेत्यांना कुणालाही बोलवलं नसेल, मलाही काही बोलवण्याचा प्रश्न येत नाही. वेळेवर कधी मुहूर्त असतं, काही असते, परंतु बाकी लोक दिसले आणि मला मात्र त्या ठिकाणी बोलवलं नाही. थोड्या वेळासाठी जरूर मनामध्ये वाईट वाटलं. जरूर सगळी जुळवाजुळव केली तुम्ही. काँग्रेसमध्ये पण सेटिंग केली असं आम्हाला कळलं. काँग्रेसमध्ये ही जुळवाजुळव खूप केली मी. माझ्या कुटुंबामध्ये कार्यक्रम होता. मला सलमान खानपेक्षा मी छोटा आहे, परंतु मला 4 नातू आहे. त्याचं लग्नच व्हायचं, काय म्हणायचं तुम्हाला? त्यांचं लग्नच व्हायचं आहे सलमानजींचं, तर मला 4 नातू आहे आणि माझ्या 4थ्या नातवाचा नामकरणाचा कार्यक्रमाच्या निमित्तानं पूर्ण पाहुणे घरी होते आणि मी मात्र इकडे महापौर करण्याच्यासाठी म्हणून मुंबई नागपूर चंद्रपूर असा प्रवास करत होतो. आणि 2 दिवस असे झाले की मी चंद्रपूरला आलो, परंतु मी घरी न जाता सतत 3 दिवस बाहेर राहून या सगळ्या गोष्टी केल्या आणि त्याचा थोडं वाईट वाटणं स्वाभाविक आहे. खरंय. पण आज जेव्हा मुख्यमंत्र्यांना महापौर भेटले तेव्हाही तुम्हाला बोलवलं नाही, असं कसं बरं? काय नेमकं घडतंय हे? तेच आता मी काय याच्यावर उत्तर देणार? मी काय उत्तर देणार याच्यावर? तुमच्या आधी इकडे सुधीर भाऊंनी नंबर लावला, सुधीर भाऊ घेऊन गेले तिथं. ते गेले. आता मला जेव्हा महापौरचा चार्ज घेत असताना सोबत असलेल्या नगरसेवकांना, जवळजवळ 17 नगरसेवकांना असं वाटलं की या ठिकाणी मी पाहिजे होतो आणि मी दिसलो नाही, तर ते लोक बाहेरही आले. मग त्यांना सांगितलं असं काही करायचं नसते आपल्याला, ठीक आहे, चालत असते. आणि हे माझ्या बाबतीत तर नेहमी घडत असते. मला या गोष्टीची बालपणापासून सवय झालेली आहे. आपण त्या वर्गातून आलेलो आहे ज्या वर्गात जो दुर्लक्षित राहिलेला आहे, जो वंचित राहिलेला आहे. एक मानसिकता समाजामध्ये तयार आहे की या वर्गाने फक्त सेवा करायची,
सत्तेमध्ये कधी जाऊ नये त्या वर्गातला मी माणूस आहे. माझी आई फुटपाथवर बसून टोपल्या विकणारा मी आईचा निरक्षराचा मुलगा आहे. कधी अशी वेळ यायची की आम्हाला 2 वेळेचं मिळायचं नाही, कपडेसुद्धा घालायला मिळायचे नाही. माझं शिक्षण मला अर्धवट सोडावं लागलं, सोडलं मी. तर म्हणून आता जे मिळालं त्याच्यात आनंद आहे. म्हणून असं काही एखाद्या प्रसंगामध्ये आपल्याला कोणी मान सन्मान मिळाला नाही मिळाला कमी जास्त मिळाला आज मोठी गोष्ट आहे. राज्याचे मुख्यमंत्री सोबत 3ही मुख्यमंत्री वर्षावर घेऊन जेवायला घेऊन बसतात, त्यांच्यासोबत विमान प्रवास करायला मिळतो. मग त्याच्यामध्ये हा असा एखादा प्रसंग विसरायचा असतो. तुमचं मन मोठं आहे हे तुम्ही पुन्हा एकदा दाखवलंय. तुम्हाला तिथेही निमंत्रण मिळालं नाही, इथं देखील खरं तर जिल्ह्यातले जे प्रमुख नेते आहेत त्यांच्यासह आपण अशा भेटीगाठी करत असतो. मात्र याच्यात मला असं वाटत होतं की या 24 नगरसेवकांसह महापौरांनी मुख्यमंत्र्यांना आणि पक्षाच्या नेत्यांना भेटावं असं एक सगळी आम्हा सर्वांची भावना होती. कारण की असं सहज बहुमत मिळालं आणि झालं तर काय तेवढं काही वाटत नसतं. पण हे सगळं खूप म्हणजे ही निवडणूकच एक स्थिती अशी आली होती की आम्ही 40 ते 50 सीट जिंकू. मग अशी स्थिती निर्माण झाली की 12 ते 15 पर्यंत राहू, रिपोर्ट होते. मग आम्ही 23+1 24 पर्यंत आम्ही काय थोड्या बऱ्यापैकी फिगरवर पोहोचलो. परंतु तिकडे मात्र काँग्रेसचं बहुमताच्या जवळ होतं. आणि एवढं सगळं त्यांच्याजवळ असताना तिथून खेचून आणणं आणि त्या खेचून आणण्यामध्ये माझाही त्याच्यामध्ये सहभाग होता. आणि त्यावेळेस ह्या 24 नगरसेवकाचा जर आम्ही तो आनंद साजरा केला असता तर बरं झालं असतं असं मला वाटतं. तुम्ही नगरपालिकेमध्ये खूप कष्ट घेतलेले ते आम्हाला दिसत होतं, पण तरीही तुम्हाला सातत्यानं डावललं गेलं. ओव्हरऑल ह्या सगळ्या प्रचाराकडे जर आपण पाहिलं किंवा या सगळ्या रणधुमाळीकडे जर आपण चंद्रपूरच्या पाहिलं, मला असं वाटतं सगळ्या माध्यमांमध्ये देखील केवळ चंद्रपूर आणि चंद्रपूरच विषय होता की हातचं जातंय की काय असं आम्ही काँग्रेसला विचारत होतो आणि तुम्ही ते करून दाखवलं. त्या काळामध्ये मला असं वाटत होतं, मी गमतीनं बोलायचोय की महाराष्ट्रातले सगळे प्रश्न संपले, सगळ्या 29 महानगरपालिकांचे विषय संपले, केवळ चंद्रपूरचा महापौर कोण होणार याच गोष्टीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष होतं. आणि त्यामध्ये देवेंद्रजीच्या नेतृत्वामध्ये, देवेंद्रजीच्या मार्गदर्शनामध्ये आम्ही त्या ठिकाणी महापौर करू शकलो. आणि त्यामुळं ती चर्चा जर झाली नसती तर तुम्ही आपल्या स्टुडिओमध्ये मला माझ्यासारख्या छोट्या माणसाला कधी बोलवलं नसतं. नाही, पण जोरगेवार तुम्ही मुख्यमंत्र्यांकडे ही खंत व्यक्त केलीत का? नाही, अजूनपर्यंत नाही. मी मुख्यमंत्र्यांकडे मी खंत व्यक्त केली नाही, मी करणारही नाही. कारण की शेवटी ते राज्याचे नेतृत्व आहे, आमच्यात घरच्या गोष्टी आहेत, त्यांच्यापर्यंत जाण्याची काही आवश्यकता नाही. मुनगंटीवारांना तुम्ही घरचं मानताय, आपलं मानताय, ते तुम्हाला मानतायत का? पण हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो. मी काय करावं हे माझा प्रश्न आहे, दुसऱ्यांनी कसं वागावं त्याच्याबद्दल आपण काय बोलायचं. निवडणुकीच्या सुरुवातीला आम्ही पाहिलं की तुमच्याकडे निवडणूक प्रमुख पद होतं, त्याच्यानंतर अजय संजय ती दिसायला लागले. म्हणजे इथेही कुठेतरी आम्हाला जाणवलं की सेंटर ऑफ अट्रॅक्शन जे झालेले आहात तेही कुठेतरी डायल्यूट होत आहे. बरेचदा कसं होते की मला जे काही मिळालं ते मिळू नये हे मिळण्यापेक्षा न मिळण्यासाठी अनेक शक्ती जागरूक होत असतात. परंतु पक्षाला वाटलं की निवडणूक प्रमुख हे जोरग्यावरच असलेले बरे. आणि साधारणतः हा नियमही आहे की जिथले निवडणुका ज्यांच्या विधानसभा क्षेत्रामध्ये या निवडणुका होत असतात तेच त्याचे निवडणूक प्रमुख असतात. आणि बाहेरचं जे असते बाहेरचे नेते हे निरीक्षक आणि प्रभारी अशी भूमिका त्यांच्याकडे असते. आणि चैनसुख भुया संचेती आमच्या भारतीय जनता पार्टीतले पितामह भीष्म आहे. 7 वेळा ते सुद्धा या ठिकाणी पक्षामध्ये आणि 14 निवडणुका जिंकत त्यांनी पक्षाला खूप मोठं केलं आहे, प्रचंड आदर आहे. आणि आमचे आदिवासी नेते अशोक भाऊ नेते हे प्रभारी म्हणून त्या ठिकाणी होते. आणि ते प्रभारी आपले संचेतीजी निरीक्षक आणि मी निवडणूक प्रमुख म्हणून आम्ही त्या निवडणुकांना सामोरं गेलो. थेट प्रश्न विचारते, काय प्रॉब्लेम आहे मुनगंटीवारांना तुमचा? मला कसं सांगता येईल. नाही, पण काय मतभेद आहे तुमच्या दोघांमध्ये? मला अजूनही कळलं नाही. यक्षाला 8 प्रश्न होते, त्यांनी युधिष्ठिराला 8 प्रश्न विचारले. माझ्या जीवनातला एकच प्रश्न आहे की त्यांना माझा काय प्रॉब्लेम आहे. आता जर माझ्यापासून सोडवण्यासारखं असलं, सुटण्यासारखं असेल, त्याच्यात काही मला जर स्वतःला काही बदल करायचे असतील तर तेही मी बदल करेन. कारण की आपण आपल्याला बदलवू शकतो, हा प्रश्न माझाही आहे. विचारलत कधी मुनगंटीवारांना? प्रयत्न केलात? असा संवाद होत नाही. तुम्ही संवाद निर्माण करण्याचा प्रयत्न केलात का? अशी प्रसंगच आला नाही. जेव्हा
लोकसभेची निवडणूक होती, ते निवडणुकीला उभे होते, तेव्हा एक 4-5 दिवस आमचा संवाद होता. परंतु ते सगळे निवडणुकीचेच दिवस होते आणि तो संवाद झाल्यानंतर पुन्हा माझ्या विधानसभेच्या तिकीटच्या वेळेस पुन्हा त्या सगळ्या गोष्टी पुन्हा घडून आल्या आणि संवाद होत नाही. निश्चितपणे कधी जर संवाद झाला तर मी त्यांना विचारेल एकदा की माझ्यातला काही प्रॉब्लेम असेल तर त्यांनी सांगावा, तर मी निश्चितपणे माझ्यात मी बदल करेल. जर माझं काही चुकलं असेल एखाद्या प्रसंगाला तर तीही चूक दुरुस्त मी करून घेईल. तुम्हाला चंद्रपुरातला भाजपचा बलदंड नेता म्हणून प्रोजेक्ट केलं जातंय, ह्याचा त्रास होतोय का? हे बघा, तुम्ही एक शब्दात तुम्हाला दुरुस्त करावं लागेल. मला प्रोजेक्ट केलेलं जात आहे हे मला आवडणार नाही. बलदंड नेत्यात हे तुम्ही मान्य करताय? मी असं कसं म्हणणार आहे बलदंड? मी माझं कर्तृत्वच अजून काही असं फक्त अपक्ष म्हणून निवडून आलो, आता भारतीय जनता पार्टीमध्ये आलो, महानगरपालिका आता आपण यामध्ये ठिकाणी आली आणि संघटनात्मक काम आपण त्या ठिकाणी उभं करतो. हा एका गोष्टीचा आनंद आहे की भारतीय जनता पार्टीचं जिल्ह्याचं कार्यालय नव्हतं, ते आपण एक चांगलं स्वतःचं महानगराचं एक कार्यालय आपण त्या ठिकाणी कार्यकर्त्यांना नेत्यांना बसण्यासाठी आणि ज्या ज्या आवश्यक गोष्टी भारतीय जनता पार्टीसाठी आहे त्या करण्यासाठी मी निश्चितपणे प्रयत्न करेल. आणि बलदंड नेता प्रोजेक्ट होण्यापेक्षा जनतेने ठरवलं पाहिजे. बलदंड असणं हा कोणता शब्द होऊ शकते? जनतेच्यासाठी कायम काम करणारा, कार्यकर्त्यांच्या सोबत असणारा, कार्यकर्त्यांच्या जनतेच्या सुखदुःखामध्ये सहभागी होणारा नेता, अशी प्रतिमा मला आवडेल. बलदंड, हेवीवेट, जानदार, शानदार हे बिरुद मला मान्य नाही. पण तुम्ही शानदार आहात, शानदार कामगिरी करतायतच, ते तर दिसतंय आपल्याला. आता तो तुमची आपकी नजर है, आपकी नजर इनायत है कि हमारा काम आपको अच्छा लग रहा है, लेकिन हमारा यही काम अच्छा भी नहीं लगता. कोणाला खुपतंय? होत असते आता. मला असं वाटतं देशात सर्वाधिक मतांनी तुम्ही निवडून आलेला होतात. हा रेकॉर्ड कसा केला? वाटलेला असा रेकॉर्ड होईल आपला काहीतरी वेगळा? नाही, हा रेकॉर्ड होईल कधीच वाटलं नाही. हा देशातला एक मी तर असं म्हणेल की महामहिम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या गोष्टीकरता संविधान लिहिलं, जी निवडणूक प्रक्रिया जी निर्माण केली, त्यामध्ये माझ्यासारखा ज्याच्या जातीचे केवळ 100 घरं त्या ठिकाणी आहे. माझ्यापाशी कोणताही राजकीय पक्ष नाही, कोणता गॉडफादर मोठा नेता नाही आणि राजकारणाला आवश्यक असलेलं साधन संपत्ती नाही. मी कुठून असणार आहे? माझी तर फुटपाथवर बसून टोपलं विकणारा इथं मुलगा आहे. परंतु चंद्रपूरच्या जनतेने मात्र देशामध्ये सर्वाधिक मतांनी मला 73,000 मतांच्या फरकाने त्या ठिकाणी अपक्ष म्हणून निवडून दिलं. हे माझ्याकरता न विसरणारी गोष्ट आहे. आणि इथेच खरं म्हटलं तर भारतीय लोकशाही ही काय यातून दिसून येतं. खरं आहे. मला असं कळलं की जसं तुम्ही आपल्या घराबद्दल सांगितलं, आपल्या कुटुंबाबद्दल सांगितलं आणि कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना अतिशय हालाकीच्या परिस्थितीतून तुम्ही इतकं सगळं निर्माण केलं. आज इतके कार्यकर्ते तुमच्या सोबत आहेत आणि चंद्रपुरात तर आम्ही पाहिलंच की असं वाटत होतं की आता जातंय की काय, म्हणजे भाजपच्या हातातून सत्ता जाते की काय. मात्र ती खेचून आणली गेली आणि तिथं भाजपचा महापौर बसवला गेला आणि खरंच हे आव्हानात्मक होतं. हे सगळं करत असताना चंद्रपुरातली जनतासुद्धा उपाशी राहू नये म्हणून तुम्ही एक आगळा वेगळा प्रकल्प हातात घेतलेला आहे. तर आम्हाला साऊथमधलं माहिती होतं की अम्माचा टिफिन असतो, तर इकडेही चालू केलात तुम्ही? हे अम्मा का टिफिन माझ्या आईला, स्वर्गीय आईला, आता त्या नाहीत, अम्मा म्हणायचे. बरं. हां. आणि ती आमदार मी पहिल्यांदा झाल्यानंतर मला एक दिवस ती हात पकडून घेऊन बसली. किशोर म्हणे मला तुला काही मागायचं आहे. मला वाटलं की तिचं जन्म कष्टात गेलेला आहे, सराफाच्या दुकानाच्या समोर टोपल्या विकायला बसते. ती म्हणेल की मला काही चपलाकड्डी घेऊन दे, दागिने घेऊन दे, पाटल्या घेऊन दे, बांगड्या घेऊन दे असं म्हणेल. पण बाकी काहीच म्हटलं किंवा कुठे फिरायला मला जायचं ते म्हणेल. मग ती म्हणाली की अशी व्यवस्था चंद्रपूरमध्ये तू निर्माण कर की चंद्रपूरचा कोणताही माणूस उपाशी राहता कामा नये. मी म्हणालो अम्मा हे काय तू गंमत करताय का? पहिले आम्ही कथा ऐकायचो की एक राजा दवंडी पिटवायचा, कोणी उपाशी असेल तर घरी राजवाड्यावरून जेवण करून जायचं. हे सोपं नाही आहे. आणि कोरोनाच्या कालावधीमध्ये कोरोना संपत आला होता. एक दाम्पत्य, मी एका वार्डामध्ये गेलो असताना माझ्यासमोर आलं, जोरग्यावर कोण आहे? तर मी म्हणालो मीच आहे. त्यांनी सांगितलं की आम्ही 3 दिवसापासून उपाशी आहोत, वृद्ध झालो आहोत, आम्हाला कोणी नाही, आमच्या काही व्यवस्था होत असेल तर बघा. आणि त्यावेळेस माझ्या आईची, कारण की तिला समाजाची जाण होती, दुःख वेदना समाजाच्या काय तिला कळत होत्या. आणि मग तेव्हा
एक 10 लोकांपासून आम्ही हा उपक्रम सुरू केला. आज शेकडो लोकांच्या घरी 365 दिवस आम्ही हा टिफिन पाठवतो. हा टिफिनच पाठवत नाही तर त्याची एक प्रकारची काळजी घेतो, त्याच्या हेल्थची, त्यांचं आम्ही आरोग्य तपासतो, त्याला लागणारे कपडे, त्यांना लागणाऱ्या जुजबी वस्तू, चप्पल, छत्री, बाकी चष्मा या देऊन आणि त्याचा अंतविधी त्यांच्या धर्माच्या नुसार करतो. हा कदाचित भारतातला एकमेव असा उपक्रम असेल अप्रतिम. जो ज्यांच्याच घरी झोपडीमध्ये राहून त्याची काळजी घेतो. वृद्धाश्रमामध्ये काय आपण आणतो त्याला ते कैदेसारखं वाटते. हा त्याच्या घर असेल, झोपडी असेल, ज्याचं कोणी नाही त्या ठिकाणी काळजी घेणारा हा उपक्रम आहे आणि त्याचा मला आनंद आहे. क्या बात आहे. आणि असं आता साधारण किती म्हणजे असे टिफिन्स आपण पोहोचवतो? दर महिन्याला वाढत असतात. हे आमच्याकडे काही नावं येतात, त्याचं सॉर्टिंग करतो आम्ही. बरं. कारण की एखाद्याच्याकडे टिफिन रस्त्यावर वाटणं सोपं आहे, एखाद्या केंद्रामध्ये नेऊन देणं सोपं आहे, पण हे 365 दिवस त्याच्या घरी काही दिव्यांग आहेत, मतिमंद आहेत, वृद्ध आहेत, अशा लोकांच्या घरी 365 दिवस टिफिन पोहोचवण्याचं काम आम्ही करतो. आणि ही आता संख्या जवळपास 300च्या वर टिफिन्स आता रोज जातात आहे. आणि ते महत्त्वाचं म्हणजे माझ्या घरीच बनते, ते कुठे बाहेर बनत नाही, कुठे ऑर्डर देत नाही, माझ्या घरी बनतं आणि त्याच्यातलं अन्न आम्ही ग्रहण करतो. वा. मला असं वाटतं की दीक्षाभूमी ही तसं बघायला गेलं तर विदर्भामध्ये 2 ठिकाणी दीक्षा दिली गेली, नागपूरमध्ये आणि त्याच्यानंतर 2 दिवसांनी चंद्रपूरमध्ये. दीक्षाभूमीसाठी म्हणून आपण बराच निधी आणला असं मी ऐकलेलं होतं. हे खरं आहे की महामहिम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मानवाला मानव म्हणून जगण्याकरता 2च ठिकाणी दीक्षा दिली. एक नागपूरला 14 ऑक्टोबर 1956ला आणि चंद्रपूरला 16 ऑक्टोबर 1956ला. नागपूरच्या दीक्षाभूमीचा विकास झाला, राज्यकर्त्यांनी त्यांच्याकडे तिथे लक्ष दिलं, परंतु चंद्रपूरच्या दीक्षाभूमीचा 68 वर्षानंतरही सुद्धा काही त्या ठिकाणी विकासाचं काम झालं नव्हतं. आणि मी पहिल्याच अधिवेशनामध्ये माझ्या कार्यकाळाच्या मी सांगितलं की दीक्षाभूमीचा विकास करू आणि त्या ठिकाणी 100 कोटी रुपये आपण मंजूर करून घेतले. आणि आता त्याच्यातला एक 57 कोटी रुपयाचं कामाला पहिल्या टप्प्याचं सुरुवातही होत आहे आणि हे पूर्ण त्या ठिकाणी करू. आणि तिथे दीक्षाभूमीवर जो कोणी येईल जगातला, एक तर त्यामध्ये असं होईल की त्याला एक सामाजिक काम करण्याची प्रेरणा मिळेल, भावना होईल आणि चंद्रपूरच्या जे महत्त्व आहे हे जगाच्या समोर येण्यासाठी दीक्षाभूमी एक मोठा अचिव्हमेंट राहील असं मला वाटतं. ह्याच्यामधला सगळ्यात महत्त्वाचा भाग असा आहे की ही जी जमीन आहे ती शासकीय नाही आहे, त्यामुळे त्याचा विकास करणं किंवा तिथं निधी आणणं हे कठीण होतं का? खूप कठीण होतं. कारण की एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल सोसायटी इथे कॉलेज चालवते, त्या कॉलेजच्या परिसरामध्ये हा दीक्षाभूमी परिसर म्हणून ओळखला जातो. आणि एखाद्या संस्थेच्या जागेवर इतका मोठा निधी देणं कठीण असतं. आणि 36 एक शासनाचा हेड आहे, कमीत कमी निदान त्याच्यामध्ये 10% तरी त्या संस्थेने पैसे दिले पाहिजे. आता 100 कोटीचे 10 कोटी रुपये ते शक्य नव्हते, तेही अट आपण रद्द करून कोणत्याही संस्थेचा पैसा न लागता फक्त संस्था मात्र त्या सगळ्या परिसराची देखभाल व दुरुस्ती ती करणार आहे. मला ना एक प्रश्न कायम वाटतो विचारावासा, आणि तो म्हणजे भाजपमध्ये तुम्ही आलात, इतकी प्रतिकूल परिस्थिती होती, इतकं सगळं झालं, भाजपकडून काय आश्वासन घेतलं होतं? कुठल्या बोलीवर तुम्हाला घेतलं गेलं ते सांगा. भाजपमध्ये आलो नाही, मी भाजपमध्येच होतो. काही काळाकरता मी भाजपच्या बाहेर गेलो होतो. बोली काय लावली होती? बोली काय लावायची? कुठल्या बोलीवर तुम्ही आलात की बाबा हे मिळेल ते मिळेल काय मिळेल? कशाला? ते आपलं घर आहे, ते पुन्हा आपल्या घरामध्ये यायचा जो आनंद असतो तो कोणी इच्छेनं घर सोडून जात नाही. त्याच वेळेस जे बोलल्या गेलं होतं, तर मला 2009 मध्ये जे मला सांगितलं गेलं ते तुमच्याकरता तिकीट आहे, एक टर्म आपल्याला नागपूरचे जे नानाभाऊ आहेत त्यांना जिंकून आणायचं आहे, दुसऱ्यांदा तुम्ही आहे, मग बाहेरच गेलो नसता. आणि जेव्हा असा प्रसंग आला 2014 मध्येही मला वाटलं होतं की मला पुन्हा भाजप तिकीट देईल आणि मी यायला तयार होतो. 19 मध्येही ती स्थिती होती, तेव्हाही मला तिकीट मिळाली नाही, मी अपक्ष म्हणून निवडून आलो. आणि आता 24 मध्ये ती स्थिती. त्याच्यामुळे काही बोलणं कधी, हे बार्गेनिंग हा माझा विषय कधी मी पण इतक्या वर्षानंतर ही जी घरवापसी झाली त्याला इतका कठोर विरोध ह्या घरवापसीला. हा, मला त्यावेळेस आमच्या नेत्यांनी विचारलं होतं की कदाचित खूप विरोध होईल, तुम्हाला कार्यकर्तेही मिळणार नाही, कामही तुमचं करणार नाही. मी त्यांना सांगितलं सर्व कार्यकर्त्यांशी माझे व्यक्तिगत संबंध आहे, प्रत्येकाची इच्छा आहे मी यावं पक्षामध्ये. ही भावना अनेकांनी व्यक्त करून दाखवली, नेत्यांजवळ व्यक्त करून दाखवली आणि त्यांनी सगळ्यांनी मला आल्यानंतर या ठिकाणी माझं कामही केला.
एक आमचे मात्र तिथे एक बंडखोरीसुद्धा झाली पक्षातून, हो. उभं केलं गेलं, परंतु त्याचा काही विशेष फरक पडला नाही. कोणी उभं केलं? ते सर्व तुमचे सर्वांना लाडके माहिती. तुमच्यावर अफाट प्रेम करणाऱ्यांनी उभं केलं का? प्रेम व्यक्त होतं कोणत्या ना कोणत्या रूपाने आपल्याला प्रेम व्यक्त होतं, हे काही थोडं कमी थोडी आहे, चांगलं आहे. बरं, तुम्ही म्हणताय की आता अम्मा टिफिन असो किंवा ह्या सगळ्या गोष्टी, अम्मा की पढाई अम्मा की पढाई हा आमचा सामाजिक उपक्रम आहे. बरं बरं, अम्मा की पढाई हा उपक्रम असा आहे की क्लर्क टू कलेक्टर, अच्छा, पोलीस टू सुप्रिटेंडेंट ऑफ पोलीस, गरिबाचा मुलगा जर त्याला शिकायचं असेल तर आम्ही त्याचं ते सगळं शिक्षण करतो. 3000 विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली, 3000 विद्यार्थ्यातून 300 सिलेक्ट केले, 284 मुलं अम्मा की पढाई या उपक्रमामध्ये अभ्यास करत आहे. तो उपक्रम आमच्या वतीनं सुरू आहे, कारण की कुठेतरी माझं शिक्षण मधात सुटून गेलं, मधात राहून गेलं, तर एक गरिबीमुळे कोणाचं शिक्षण सुटू नये. ज्यामध्ये ऑर्फन 23 मुलं हे अनाथ आहेत त्या इथे, कित्येक सिंगल पॅरेंट असलेले आहे, गरिबीपेक्षा गरिबीतले मुलं आहे, परंतु त्यांच्या डोळ्यामध्ये एक स्वप्न आहे, देशासाठी काही करण्याची इच्छा आहे, आणि त्यांची इच्छापूर्तीचा तोही एक उपक्रम आमचा अम्मा की पढाई हा सुरू आहे. बरं, ह्या सगळ्यामध्ये चंद्रपूरमध्ये जे वीज प्रकल्प आहेत, त्या वीज प्रकल्पांवरून बऱ्याचदा असं म्हटलं जातं की हे जिल्ह्याच्या बाहेर घेऊन जा, ह्याच्यामुळे प्रदूषण होत आहे, कोळशाचा विषय आहे. खरंच शक्य आहे का हो हे प्रकल्प बाहेर घेऊन जाणं? हे खरं आहे की एकीकडे 42% फॉरेस्ट कव्हरिंग आहे. चंद्रपूर जिल्ह्याचा विरोधाभास बघा तुम्ही, 42% वनाच्छादन आहे. म्हणजे आम्हाला तसं प्रदूषण नको आहे, नसायला पाहिजे, कारण की 42% झाडं आहेत. परंतु दुसरीकडे प्रदूषित, भारतातला सर्व 4थ्या क्रमांकाचा प्रदूषित जिल्हा म्हणून चंद्रपूरचं नाव येते. तर ते कशामुळे? तर ते वीज प्रकल्पामुळे. जगातली सगळ्यात मोस्ट पोल्युटेड एनर्जी जर कोणती असेल तर ती थर्मल एनर्जी आहे, जी आम्ही निर्माण करतो. जवळजवळ 5000 मेगावॅट वीज आम्ही निर्माण करणारे आहोत, आणि त्याच्यामुळे आम्हाला प्रदूषणाचा सामना करावा मधल्या काळामध्ये. आणि ते आहेच की गरज, तो विरोधही आहे की या ठिकाणी जे वीज प्रकल्प आहे ते बाहेर घेऊन जा, परंतु ते शक्य होणार नाही आहे. म्हणून आता एक 800 मेगावॅटचा एक नवीन प्रकल्प पुन्हा येतो आहे. काही CTPSचे जे संच बंद झाले होते नवीन, जो कमी प्रदूषण करणारा या ठिकाणी येत आहे. आता नवीन टेक्नॉलॉजीनुसार जर या ठिकाणी प्रकल्प येत असतील तर त्याचं या ठिकाणी आम्ही स्वागत करू. पण मला एक सांगा, चंद्रपूरचा म्हणावा ना तसा विकास नाही झालाय. काय अडथळे तुम्हाला वाटतात की जे चंद्रपूरच्या विकासामध्ये इतकी वर्ष होऊन सुद्धा, तसं बघायला गेलं तर भाजपची सत्ता पण आहे, मधल्या काळात नव्हती, मात्र बऱ्यापैकी स्टेडी सत्ता आहे, असं असताना का नाही होऊ शकलंय? आता विकासाच्या याच्यावर आमचा चंद्रपूर जिल्हा वेगाने जातो आहे. माननीय देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री झाल्यापासून मागच्या टर्ममध्ये सुद्धा आणि आता या टर्ममध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये जे आवश्यक असलेले प्रकल्प हे सगळे या ठिकाणी होतो आहे. आणि निश्चितपणे तुम्हाला काहीच वर्षामध्ये हे चित्र बदललेलं दिसेल. चंद्रपूर जिल्हा तसा संपन्न जिल्हा आहे सर्वच बाबतीनं. भौगोलिकदृष्ट्याही सेंट्रल ऑफ भारताच्या मध्यभागी आहे. पाणी आहे, आमच्याजवळ मिनरल्स आहे, वाईल्ड लाईफ आहे, जंगल आहे, सर्व आहे. तेवढं असतानाही ज्या एक व्हिजन ठेवून त्याचा विकास करण्याची आवश्यकता होती ते मात्र आमच्याकडून होताना दिसलं नाही. परंतु आता पुढच्या काळामध्ये निश्चितपणे चंद्रपूर जिल्हा हा महाराष्ट्राच्या बरोबरीनं तुम्हाला दिसेल असा मला विश्वास आहे. आता इतके वेळा तुम्ही विधानसभा लढलात, 29ला लोकसभा लढणार का? तशी काय तयारी आहे का? नाही, म्हणजे इकडची भांडणे इकडेच राहतील असं काही नाही. लोकसभा लढण्याचा काही ज्यांचं तुमच्यावर इतकं प्रेम आहे त्यांना लोकसभा लढायचीच नाहीये, त्यांनी तर सांगून मोकळे झालेत. ते तुमचा रस्ता मोकळा आहे. असं काही नाही. हा निर्णय पक्षाचा असतो, आणि पक्ष जी जबाबदारी जेव्हा देईल ती जबाबदारी मी कधीही मागे पुढे पाहणार नाही. आणि मला दिलेलं काम हे मी करणार नाही किंवा मला हे नको आहे, माझी इच्छा नाही, अशी कधीही माझ्याकडून भूमिका असणार नाही. पक्ष जी जबाबदारी देईल, जे काम सांगेल, जी मोहिमेवर जायला सांगेल, ती मोहीम फत्ते करण्यासाठी आपलं 100% त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करेल, एवढंच आज मी तुम्हाला सांगतो. पण कधी असं वाटलं, आता तुम्ही जसं मी म्हटलं की खरं तर ही निवडणूक अतिशय कठीण होती, तुम्ही ती क्रॅक केलीत, वेळप्रसंगी काँग्रेसशीही बोललात, तिकडे पण सेटिंग केलीत. मुनगंटीवारांकडे सेटिंग होत नाही आहे का तुमची? बघा, सेटिंग होण्यासाठी संवाद आवश्यक असतो, आणि जिथे संवाद थांबला की मग ते सगळं विसंवाद सुरू होतो. आणि त्यामुळे आज आमचा संवाद नाही आहे. भविष्यात होईल चांगलंच, लेट्स होप.
बरं, इथं देखील आम्ही बघितलं की तुम्ही मुंबईत आलात, हा, पण तुमच्या आधी त्यांनी बाजी मारली, हा, मुंबईत येऊन थेट वर्षा गाठलं. नाही असं दरवेळी कशी तुम्ही, हा, इथं स्पर्धा चालू आहे. नाही असं काही नाही आहे. महापौरांना घेऊन माननीय मुख्यमंत्री महोदयांची त्यांनी अगोदर वेळ घेतली असेल त्याच्याकरता आलं. मग दर मंगळवारला आम्ही येत असतो इथे, कॅबिनेट असते. आज कॅबिनेट नव्हती, परंतु त्याच्याकरता मी आलेलो आहे. असं काही नाही, आमची स्पर्धा त्याच्यात नाही आहे ना, तशी स्पर्धा मी करणारही नाही कधी. पण तुम्ही मुख्यमंत्र्यांकडे वेळ मागितली होती? नाही, मी अजून आज तर शक्य नाही आहे, परंतु वेळ मागितलेली आहे. आणि आता 23 पासून मुख्यमंत्र्यांची एक रोजच आम्हाला ते सभागृहात भेटतील. मला त्यांची वेळ, आता त्यांचा संवाद होत असतो जेव्हा केव्हा आवश्यक वाटते, फोनवर संभाषण होत असतं. किंवा माननीय मुख्यमंत्र्यांचं एक चांगलं काम आहे की त्यांना जर एक मॅसेज टाकला तर त्या मॅसेजचं उत्तर मात्र तुमच्यापर्यंत ताबडतोब येतं. आपल्याला जे काही त्यांच्याकडून निर्णय हवं असतात, मार्गदर्शन हवं असतं, तर ते मात्र ते ताबडतोब करतात. मग जोरगेवार, तुमचं काय म्हणणं आहे? मुख्यमंत्री तुमच्या विषयांमध्ये, खास करून चंद्रपूरच्या, हा, कोणाचं पारडं जड आहे? नाही असं काय, मुख्यमंत्र्यांना सर्व समान आहेत आणि मी तसा ज्युनियर आहे, आणि म्हणून मी काही असं कधी माझं पारडं कोणाचं जड आहे हा विषय नाही आहे. चंद्रपुराच्यासाठी म्हणून आमची भूमिका एकच असेल की माननीय मुख्यमंत्री महोदयांनी चंद्रपूरकडे विशेष लक्ष देत चंद्रपूरच्या उद्योगधंदे वाढीच्या दृष्टिकोनातून, हेल्थच्या दृष्टिकोनातून, एज्युकेशनच्या दृष्टिकोनातून जे आमचे प्रकल्प आहे त्याला निधी द्यावी, गती द्यावी. आणि आता जे 30 लाख कोटी रुपयाचं इन्व्हेस्टमेंट जे आता डावसवरून आणलं, त्यांनी सांगितलं की साधारणतः 3 लाख कोटीचे प्रकल्प हे चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यामध्ये येतात आहे. त्याच्यामुळे माझ्यासाठी तो महत्त्वाचा विषय, तो आनंद आहे. पण आजही तुम्ही मुनगंटीवारांना नेता मानता? निश्चितपणे ते भारतीय जनता पार्टीचे मार्गदर्शक नेते आहे, ज्येष्ठ नेते आहे. मी त्यांचा कार्यकर्ता म्हणून त्यांच्यासोबत अनेक वर्ष काम केलेलं आहे. मार्गदर्शक मंडळात पाठवताय का तुम्ही? आणि त्यामध्ये असं म्हणायचं बरेच लोक की आम्ही 12-12, 15-15 तास सोबत राहायचो, इतकं आम्ही सोबत आमचे होते. त्याच्यामुळे ते नेते आहेच आहे, ते 100% नेते आहे. ते नेते आहेत. आणि चंद्रपुरामध्ये तुम्ही असे दोघेही बलशाली नेते असताना देखील काँग्रेसच्या इतक्या जागा कशा आल्या, हा प्रश्न राहतोच की? हा प्रश्न राहतोच. हे खरं आहे की एकीकडे महाराष्ट्रामध्ये सगळीकडे आमचा विजय नगरपालिकांमध्ये होत असताना आम्ही चंद्रपूर जिल्ह्यामध्ये मात्र आम्ही मागे राहिलो. हा आमच्यासाठी चिंता आणि चिंतनाचा विषय आहे की एकीकडे देवेंद्रजीच्या नेतृत्वामध्ये हा महाराष्ट्र भारतीय जनता पार्टी आणि घटक पक्ष पुढे जात असताना चंद्रपूर मात्र मागे होत आहे. आम्ही हे चिंतन केलं पाहिजे, चिंताही व्यक्त केली पाहिजे. कारण की आमचा लोकसभेमध्ये 2,60,000 मतांनी आमचा पराभव झाला. मागच्या मी अपक्ष असताना काँग्रेस 25,000 आणि 15,000पर्यंत आली. यावेळेस काँग्रेसला 84,000 मतं विधानसभेमध्ये मिळाली. तर हे मात्र एक सगळ्याजणांनी एकत्र येत या गोष्टीचं चिंतन केलं पाहिजे. आणि पुढच्या काळामध्ये पुन्हा काँग्रेस कशी मागे पिछाट होईल आणि भारतीय जनता पार्टी आणि भारतीय जनता पार्टीचे सहकारी पक्ष सर्वच ठिकाणी सत्तेच्या केंद्रावर कशी गेले पाहिजे या दृष्टिकोनातून आम्हाला प्रयत्न करावा लागला. आम्हाला या गोष्टीचाही आनंद आहे की आमचे एक सहकारी आहे बंटी भाऊ भांगडिया, कीर्तिकुमारजी, त्यांनी आणि आम्ही मिळून भारतीय जनता पार्टीची जिल्हा बँकेवर आम्ही भारतीय जनता पार्टीची सत्ता आणलेली आहे, जी कधीच तिथे भारतीय जनता पार्टी त्या बँकेच्या स्थापनेपासून कधी तिथे आलं, तिथे आम्ही भारतीय जनता पार्टीची सत्ता त्या ठिकाणी स्थापन केली. आता महापौरसुद्धा आपण बसवला. म्हणून जिथे जिथे जे असेल तर हा भारतीय जनता पार्टीचा जो विचार आहे एकात्म मानवतावादाचा, शेवटच्या माणसाच्या कल्याणाचा, त्याकरता भारतीय जनता पार्टी जे करायचं आहे ते आम्ही करू, निश्चितपणे करू. नक्कीच, त्यासाठी तुम्हाला खरं तर शुभेच्छा आहेत. पण चंद्रपुरातलं भाजपमधलं हे अंतर्गत कलह थांबणार कधी, हा प्रश्न मात्र सगळ्यांसमोर पडलेला आहे. कारण हा जर कलह इतका उघड नसता तर कदाचित इतके अपक्ष उभे राहिलेच नसते. ही गोष्ट खरी आहे की यावेळेस भारतीय जनता पार्टीच्या वतीनं खूप मोठ्या प्रमाणामध्ये अपक्ष उभे राहिले, काही स्पॉन्सर्ड केले गेले, त्याच्यामुळं हा पराभव झाला. आणि काय झालं की एकंदर 66 नगरसेवकांपैकी केवळ 59 म्हणजे 17 लोक विद्यमान नगरसेवक निवडून आले. आणि त्याचा एक मोठा फटका आम्हाला बसला. आमचे 2 महापौर पदाचे उमेदवार पराभूत झाले, उपमहापौर पदाचे उमेदवार पराभूत झाले. त्याच्यामुळे आम्हाला या ठिकाणी आमचेच बरेच लोक उभे झाल्यामुळे एकेका
त्याचा आम्हाला थोडं नुकसान झालं आणि त्यातून आम्हाला एक 4-5 सीट कमी मिळाल्या. नक्कीच. आणि मला असं वाटतं की केवळ 4-5 सीट्सचा हा डिफरन्स नव्हता, तर अनेक ठिकाणी समक्ष उभे राहिलेले जे उभे ठाकलेले होते अपक्ष, त्याच्यामुळे मार्जिनमध्ये सुद्धा थोडक्या मार्जिनने हो ना, सुद्धा एक आमची 40 मतांनी एक आमची सीट गेली, एक 23 मतांनी आमचा एक उपमहापौर आमचे पराभूत झाले, 23 मतांनी केवळ. असे 5-6 सीट्स आमच्या अत्यंत अल्प मार्जिनने त्या ठिकाणी गेल्या. आणि काही प्रभाग असे होते की जिथं कधी जिंकलोही नाही आम्ही. एक आमचा इंडस्ट्रियल इस्टेट म्हणून एक प्रभाग आहे, त्या ठिकाणी आमच्या 3 सीट झाल्या. तिथले ते शेखर शेट्टी आमचे गटनेते, आता त्यांना जबाबदारी दिलेली आहे. असंही झालं की जिथे कधीच आपण भारतीय जनता पार्टी जिंकत शकत नव्हती, त्या ठिकाणी चमत्कार घडला, तिथून आम्ही 3 सीट्स काढल्या. खरंय. त्यामुळे हे सगळं जे जिल्ह्याचं गणित आहे येत्या काळामध्ये बदलेल असं तुम्हाला वाटतंय? निश्चितपणे आम्ही जे आमच्याकडे काम आहे, भारतीय जनता पार्टी पुढच्या काळामध्ये याच्यापेक्षा अधिक चांगलं काम कसं होईल, कार्यकर्त्यांचं एक संघटन कसं करायचं, त्याची आता आमची तयारी सुरू केलेली आहे. आणि निश्चितपणे पुढच्या काळामध्ये जे लोकसभा जी आम्ही हरलो, ती निश्चितपणे आता लोकसभा जिंकायचीच आमचा निर्धार आहे. आणि आम्ही ते त्या दृष्टिकोनातून आमचे माझ्या तरी विधानसभेमध्ये ते तुम्हाला दिसेल. तुम्ही म्हणताय की तुमची घरवापसी झालेली आहे, पण असं एक प्रतीत केलं गेलं होतं की असे जर बाहेरून लोकांना जर आपण घेतलं गेलं तर मग आतल्या जी लोक आहेत, जी पक्षाचे निष्ठावान आहेत, त्यांची घुसमट होते. कसं हा मग 2009 मध्ये माझ्याकरता लागू पाहिजे होता. तुम्ही बाहेरचे जे नागपूरचे होते त्यांना 3-3 वेळ सीट दिली. जे व्यक्ती नागपूरचा त्यांचा जिओग्राफिकल कधी संबंधही नाही, त्यांना आपण 1दा नव्हे 2दा नव्हे तर 3दा भारतीय जनता पार्टीने तिकीट दिली. मग ते बाहेरचे नाही झाले. आणि मी कुठला बाहेरचा आहे? मी तर बाहेर भारतीय जनता पार्टीतला आहे, भारतीय जनता पार्टीसाठी काम केलेलं आहे. आणि एवढंच नव्हे तर मी अपक्ष निवडून आल्यानंतरही भारतीय जनता पार्टी देवेंद्रजी मुख्यमंत्री व्हावं म्हणून मी त्यांच्यासोबत राहिलेलो आहे. मी काही आता जर असं म्हटलं तर खूप मोठं स्टेटमेंट होईल की देवेंद्रजी मुख्यमंत्री होऊ नये याच्याकरता काही मी प्रयत्न केले नाही, याच्याकरता मी काही कुठे बाहेर गेलो नाही. देवेंद्रजी मुख्यमंत्री व्हावं, भारतीय जनता पार्टीचं सरकार या ठिकाणी यावं, सत्तेमध्ये यावं. जेव्हा जेव्हा संधी आली तेव्हा मी भारतीय जनता पार्टीसोबत राहिलो नाही. पहिल्यांदा देवेंद्रजींना सोबत गेलो, अपक्ष निवडून आल्यानंतर भारतीय जनता पार्टीच्या विरोधात निवडून आल्यानंतरही मी देवेंद्रजीच्या सोबत गेलो, भारतीय जनता पार्टीसोबत गेलो. नंतर हे सरकार बदलवायचं होतं शिंदे साहेबांना, जेव्हा मुख्यमंत्री म्हणून आले ती वेळ, त्याही वेळेस मी होतो. त्यावेळेस भारतीय जनता पार्टीचं सरकार आणण्यामध्ये माझा सहभाग राहिलेलाच आहे. आणि यावेळेस तर मी पक्षामध्ये यायचं, मी बाहेरचं आम्हाला कसं तुम्ही ठरवू शकता, बाहेरचं कसं ठरवू शकता? काहीतरी एक बोलायचं, ठरवायचं बाहेरच्यांना. आणि कार्यकर्त्यांसाठी जर तुम्हाला एवढं काम आहे तर मी कार्यकर्ता होतो. मला तर कधी कोणत्या नेत्याकडे याला तिकीट द्या म्हणून नेलं नाही. जेव्हा की पूर्ण गावाची इच्छा होती, भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक छोट्या लहानापासून मोठ्या कार्यकर्त्याची इच्छा होती की जोरगेवारांना विधानसभा दिली पाहिजे, ते डिझर्व करतात. परंतु आम्हाला ते नेलं नाही ना. फक्त जोरगेवार नको, जोरगेवारला तिकीट मिळत आहे म्हणून तुम्ही जर एखाद्या कार्यकर्त्याला पुढं करत असाल आणि त्याचा बळी घेत असाल तर हे योग्य नाही आहे. बरं, नेलं ठीक आहे, त्याला उभं राहायला सांगितलं, त्याला मदत केली. कार्यकर्ता तुटतो, एक कार्यकर्ता घडवायला अनेक वर्ष जातो. आणि कार्यकर्त्याची मानसिकता, कार्यकर्त्यांना जपण्याचं काम आपल्या नेत्यांचं असतं. कधीच एखादा कार्यकर्ता चुकीचा निर्णय करत असेल तर त्याला समजवण्याची भूमिकासुद्धा या ठिकाणी असली पाहिजे, पण ती होताना दिसत नाही. तुम्ही म्हणालात की देवेंद्रजींना पाडण्याचे देखील किंवा मुख्यमंत्री होऊ न देण्याचे देखील प्रयत्न झाले. निश्चितपणे कसे? पूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे, महाराष्ट्राला माहिती आहे की देवेंद्रजी मुख्यमंत्री होऊ नये याकरता काही लोक दिल्लीला गेले होते. ते आहे ना, ते आज इतकं मोठं नेतृत्व, सर्व समाजाला घेऊन चालणारं, एक विकासाची दिशा असलेलं. आज विचार करा, आज मला वाटतं प्रल्हाद जोशीजींचं स्टेटमेंट आहे की देशातले सर्वाधिक यशस्वी मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजीचं नाव घेतलं पाहिजे. तर ते होऊ नये याचाही साठी प्रयत्न झाला. शिंदेसाहेब मुख्यमंत्री व्हावं हा सुद्धा विचार भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी काही नेत्यांच्या समोर प्रकट केला. हे तर आहेच ना. तुम्ही नाव का घेत नाही आहात?
बघा, मी या पक्षात आलेलो आहे. या पक्षासाठी जे जे आवश्यक असेल, जो पक्ष निर्णय करेल त्याच्यासोबत राहत काम करण्याची आमची भूमिका आहे. एवढंच आजचं मला या ठिकाणी सांगायचं आहे. आणि खरंच हो, एक कार्यकर्त्यांसाठी असलेला हा पक्ष आहे, कार्यकर्त्यांच्या सोबत असणारा हा पक्ष आहे. आणि त्याच्यामध्ये प्रॉब्लेम कुठं आहे? प्रॉब्लेम कार्यकर्त्यांचा नाही आहे. मिळाला त्यांना अधिक मिळवायचा आहे. आता मी आमदार झालो, मला याच्या पुढचं पद आवश्यक आहे. जर मला मिळालं नाही तर मी दुःखी आहे. कार्यकर्ता त्याचा विचार केला पाहिजे. किती पिढ्या अशी आमच्यासमोर तर कित्येक उदाहरण आहे. जे नेते होते आज त्यांचं कुटुंब कोणत्या हलाखीच्या स्थितीमध्ये आहे. पक्षाचं काम केलं. आम्ही काय करतो त्याच्यासाठी? काहीच करत नाही. आणि आपण घेत राहतो की मला हे मिळायला पाहिजे होतं, मला ते मिळायला पाहिजे होतं. ते मिळालं नाही. मग आपण काय हवं होतं त्यांना? नाही, मला तर काही नको आहे. मला जे आहे आमदारकी आहे, मी त्याच्यात मी खुश आहे. एक टर्म तरी जे आहे पक्षात आलेलो आहे. सर्व नेत्यांचा आशीर्वाद आहे. इतरांना काय हवं होतं जे मिळालं नाही असं वाटतं तुम्हाला? तुम्हाला माहिती आहे ते सर्व जाहीर नाही, ते नाही मिळावं. मी तर ही मागे भूमिका ठेवली की चंद्रपूर जिल्ह्याला मंत्रिपदापासून वंचित ठेवू नये. कारण की चंद्रपूर जिल्हा हा विकसनशील जिल्हा आहे. महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकावर असणारा जिल्हा आहे. महाराष्ट्राच्या वीज निर्मिती पॉवर बनवणारा आमचा जिल्हा आहे. वाघांचं संवर्धन करणारे आम्ही आहोत. आमचा जिल्हा मंत्रिपदापासून वंचित ठेवणं हे काही कोणत्याही तिथल्या लोकप्रतिनिधी आणि जनतेला आवडणारं नाही आहे. माझी आपल्या माध्यमातून देवेंद्रजींना विनंती असेल की चंद्रपूर जिल्ह्याला प्रतिनिधित्व मंत्रिमंडळामध्ये द्यावं. पण ते कोणाच्या माध्यमातून? तो निर्णय करण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांना, पक्षांना आहे. तो काही मला किंवा तुम्हाला कुणालाच नाही आहे. मुख्यमंत्र्यांना, पक्षाला जे योग्य वाटतील त्यांनी चंद्रपूर जिल्ह्याला प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे ही भूमिका आम्हा सर्वांची आहे. आणि जर एखादा विचार कधी कुठून येईल की एका व्यक्तीला मंत्रिपद करायचं आहे आणि तसा जर विचार आला तर आम्ही त्याही विचाराच्या बाजून राहू, त्यांच्यासोबत राहू. जर आवश्यक असेल कुठे जायचं तर आम्ही जाऊ. जर कधी असा प्रसंग आला की बाबा चंद्रपूर जिल्ह्याला मंत्रिपद मिळालं पाहिजे तर मिळालं पाहिजे. तो कुणाला मिळालं पाहिजे हे गौण आहे, पण तो चंद्रपूर जिल्ह्याला मंत्रिपद मिळालं पाहिजे हे महत्त्वाचं आहे. गौण आहे असं तुम्ही म्हणताय, पण ते गूढही आहे. नक्कीच, कारण प्रत्येक जिल्हा डिझर्व करत असतो की मंत्री हा त्या जिल्ह्यातला गेला पाहिजे. त्या जिल्ह्याचं रिप्रेझेंटेशन होतं, त्या जिल्ह्याचा विकास होतो, अधिक गतीनं विकास हा नेहमी होत असतो. खरं तर जोरगेवर जसं मी म्हटलं की तुमच्या नावातच जोर नाही आहे, तुमच्या कामातही जोर आहे. आणि तुम्ही जिथं जाता तिथं अगदी हंगामा करून टाकता. प्रत्येक निवडणुकीतला तुमचा हा रेकॉर्ड आहे हंगामा करण्याचा. हंगामा होतोच. का बरं असं तुमच्या मागे आणि तुमचा आणि हंगामा असा हे समीकरण जुळून आलंय? एखाद्याचं जीवनच तसं असते. तुम्ही जर विचार केला तर मी कधी कधी मी सुद्धा विचार करतो हो ना, की कधीच असं सहजासहजी कोणती गोष्ट मला कधीच मिळालेली नाही, कधीच मिळाली नाही. अशी मिळता मिळता ती दूर जाते. पुन्हा त्याच्यासाठी कष्ट करावे लागतात. आणि कष्ट केले, काही केलं की मग त्याला तुम्ही हंगामा हा शब्द देता. पण हंगामा झालाच ना, तुमच्या प्रवेशालाही हंगामा झाला, त्या चंद्रपूरच्या निवडणुकीमध्ये देखील हंगामा झाला. शेवटच्या मिनिटापर्यंत कळेना की बाबा होतंय की नाही. हा, इतकं तुम्ही चुरशीची लढाई करून ठेवलेली होती. नाही, आता हे अंतर्गतही लढाई, बाहेरही लढाई. आता तुम्ही एक चांगलं सांगितलं. आता मी एका ॲस्ट्रॉलॉजीकडे जातो माझी कुंडली घेऊन की असं का बरं होते आणि त्याच्यासाठी जर काही उपाय असतील तर ते करतो. परंतु एक गोष्ट तेवढा निश्चित आहे की आपल्याला एखादी गोष्ट सहज मिळते, त्याच्यापेक्षा संघर्षातून जेव्हा मिळते ना त्याचा आनंद मोठा असतो. आणि मला तो आनंद घ्यायला जास्त आवडतं असं मला वाटतं. कारण की माझ्यासारखा एक सर्वसाधारण कुटुंबातला, ज्याची कोणती राजकीय पार्श्वभूमी नाही, याचं जो काहीच नाही, सांगण्यासारखंच काहीच नाही, त्याला चंद्रपूरची जनता निवडून देते. एकदा नव्हे दोनदा देते. भारतीय जनता पार्टी आपलं कॉग्निजन्स घेते. अमित भाईसारखे नेते आपले तिथे बसून त्यांना तिकीट द्याच हा निर्णय करतात. देवेंद्रजी एकदा अनेकदा म्हणतात की जोरगेवारांना तिकीट मिळाली पाहिजे. स्वर्गीय अजितदादांनी अमित भाईंकडे माझी शिफारस केली की जोरगेवार को आप तिकीट दो, अगर आप नहीं देते होंगे तो मैं अपनी तरफ ले लेता हूँ, अशी भूमिका त्यांनी ठेवली. आणि ही एक मोठी गोष्ट आहे. एकीकडे एक चित्र आपण त्याची चर्चा करतो, पण दुसरीकडे हे एक बाजू आपण पाहिली पाहिजे की देवेंद्रजीसारखे, अजितदादांसारखे, शरद पवार साहेब
सुद्धा त्यांची सुद्धा मला तिकीट द्यायची इच्छा होती. शरद पवार साहेबांनी मला बोलवलं होतं, परंतु काँग्रेसचे स्थानिक नेते ते पुन्हा गेले विरोधामध्ये. त्यांनी सांगितलं जर जोरगारानं तुम्ही तिकीट दिली तर आम्ही मात्र ही महाविकास आघाडी तोडून टाकू. बरं. हां, म्हणून मला राष्ट्रवादीचं तिकीट मिळू दिलं नाही. एकीकडे काही लोक असतात लोकल, त्यांना वाटतं की बा हा इथे नको, तो दुसऱ्यांनाही वाटत असते. याच्या सर्व याच्यामध्ये लोकशाहीमध्ये ही सर्वोच्च जनता आहे, त्यांना ठरवायचं असते. आणि जोपर्यंत जनता आपल्याला सोबत आहे तोपर्यंत बाकी गोष्टीची चिंता करण्याची लोकशाहीत तरी आवश्यकता नाही आहे. बॉलिवूडचे पिक्चर बरेच बघता तुम्ही असं जाणवतंय, सलमान खान आणि हे सगळं. सलमान खान, मी चांगले चित्रपट बघत असतो, गझल ऐकत असतो, गाणे ऐकत असतो. आणि सलमान खान आता जेव्हा त्यांची एक माझी प्रसंग सांगण्यासारखा आहे. सलमान खान साहेब, मी आणि अंबानी परिवार एका त्या या गाडीतनं गेलो आम्ही. इलेक्ट्रिक गाडी. देवेंद्रजीचा शपथविधी होता त्या दिवशी, म्हणजे या सरकारचा शपथविधी होता. तर मग सलमान खानजींनी विचारलं कहाँ से है? बोला मैं चंद्रपुर से. सर मी त्यांना सांगितलं की सलमान जी आप हर बात में मुझसे आगे हो. नाही ना सर बोले. अंबानीजी बसले होते, म्हणजे अंबानी आपले संजय दत्त, सलमान खान, एकीकडे सलमान खान, मी बधात, आणि एकीकडे संजय दत्त, आणि समोर अंबानी कुटुंब. त्या काळात तो एक प्रसंग आहे, त्याचे फुटे. तर त्यांना म्हटलं आपका प्रचार में बहुत बार नाम लिया. बोले कैसे सर? बोला मैं बोलता हूँ, बोला हमेशा कि हर चीज़ में सलमान भाई हमारे आगे है. उनके पास में फैन फॉलोइंग ज़्यादा है, संपत्ति भी ज़्यादा है, मेरे से उम्र में भी ज़्यादा है, एजुकेशन में भी ज़्यादा है, लेकिन एक बात में मुझसे पीछे है. तो बोले कौन सी है? तो बोला ऐसा है कि आप 59 साल के हो गए, आपकी शादी होने की है, और मेरे को 4 नवासे, एक बात में मैं आपसे आगे हूँ. ते खूप हसायला लागले. ही एक आठवण आहे. निश्चितपणे चित्रपट पाहिले पाहिजे. नाटक पाहतो, चित्रपट पाहतो, काही गाण्याचे संगीताचे कार्यक्रम असतात तर त्यालाही मी आवर्जून उपस्थित असतो. सलमान खानचा एक चित्रपट होता वॉन्टेड. मला असं वाटतं राजकारणातले आणि खास करून चंद्रपुरातले वॉन्टेड तुम्ही नक्की आहात. मी माधुरी आता भेटल्या होत्या मला एका कार्यक्रमामध्ये. मी माधुरी दीक्षित पुण्याला एका कार्यक्रमामध्ये सोबत होतो. मी म्हटलं तुमचं आता एक गाणं तर तुम्ही परवानगी द्याल. ते एक वाटल्यास मी चित्रपट काढायचं नाही ठरवलं, पण एक गाणं मी काढायला तयार आहे. त्यामुळे कोणतं? तर म्हटलं एक तुम्ही तेजामध्ये 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 पर्यंतच तुम्ही आणून थांबून दिलं. त्याचे पुढचे नंबर्स लिहून म्हटलं एक गाणं काढायची माझी इच्छा आहे. तर ते हसायला लागल्या. आणि त्यांना सांगितलं की तुम्ही चंद्रपूरला आलं पाहिजे. चंद्रपूरमध्ये माता महाकाली महोत्सव आम्ही घेतो, ज्यामध्ये 9,999 कन्यांचा आम्ही सन्मान करतो. जे जन्माला येतात त्या नवरात्राच्या काळामध्ये त्या सर्व कन्यांचा चांदीचे शिक्के देऊन आम्ही हे करतो. आणि त्या कार्यक्रमाला त्यांना खूप हे चांगलं वाटलं. त्या कार्यक्रमाला यावं असं निमंत्रण मी दिलं. आणि मला हा विश्वास आहे की कधीतरी माधुरीजी चंद्रपूरला येतील. माधुरीजी, रेखाजी, अमिताभ बच्चन आमचे आवडणारे हिरो आहेत. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी. आणि जसा सलमान खान दबंग म्हणून समोर आलेला आहे तसे तुम्ही देखील राजकारणातले दबंग म्हणून समोर येत आहे. पुढच्या वाटचालीसाठी आपल्याला अनेक शुभेच्छा. आज खरं तर तुम्ही एन्काउंटरमध्ये आलात आणि आम्हाला वेळ दिलात त्याबद्दल आपले अनेक आभार. एन्काउंटरमध्ये येऊन कसं वाटलं नक्की? प्रश्नच चांगलं वाटलं. कुणाला आवडत नाही की आपलं तुम्ही मला माझ्यासारख्या एका छोट्या माणसाला आपल्या इतक्या मोठ्या चॅनलच्या मध्ये एक इंटरव्ह्यू घेतला, माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे. तुम्ही धुमाकूळच एवढा घातलात की आम्हाला तुमची दखल घ्यावी लागली. चला ही म्हणजे आम्ही तुम्हालाही खाद्य पुरवलं, हे तुमच्या तरी कामी आलो. खूप खूप धन्यवाद आज आपण इथे आलात. एन्काउंटरमध्ये आता वेळ झालेली इथेच थांबायची, पण तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा फक्त जय महाराष्ट्र.